रामायणातलं युद्ध हे अतिशय भीषण आहे. इंद्रजिताने नाराज, अर्धनाराज, क्षूर, भल्ल अशा बाणांचा प्रयोग केला. वेगवेगळे बाण वापरले आणि त्या बाणांचा प्रयोग करून त्याने राम आणि लक्ष्मणावरती आपल्या मायेने लपून छपून इतके वार केले की राम आणि लक्ष्मणांच्या शरीरावरती असा कुठलाही भाग नव्हता जिथून रक्त येत नसेल, की आत्ता ह्या परिस्थितीमध्ये हनुमान आपल्याला मदत करू शकेल. आणि इथे पहिल्यांदा ज्याला आपण संजीवनी म्हणतो त्या वनस्पतीचा किंवा त्या औषधाचा उल्लेख येतो. तर 4 प्रकारच्या वनस्पती, एक संजीवनी किंवा संजीवनी कारिणी, एक विशल्यकारिणी, एक सावर्ण्यकारिणी आणि एक संधानी. तर या 4 वनस्पतींचे वेगवेगळे उपयोग आहेत. म्हणजे एखादा अगदी मरणासन्न झालेला असताना संजीवनीमुळे उठून उभा राहतो. शस्त्रांचे आघात झालेले असतील तर त्या आघातांसाठी आपल्याला विशल्यकारिणी वापरता येते. संधानी त्या जखमा जोडण्यासाठी किंवा जखमा पूर्ण बऱ्या करण्यासाठी वापरता येते. आणि सावर्ण्यकारिणी म्हणजे त्या व्यक्तीला त्याचं पूर्वीचं तेज पुन्हा एकदा प्राप्त होतं. म्हणजे बरेचदा आपल्याला संजीवनी बुटी म्हणजे असं वाटतं की अरे एकच तर असेल, मग ते एक रोपटं तेवढं उचलून खिशात घालून आणायचं होतं की असं. तर ते शक्य नव्हतं. जांबवताने सांगितलं की तुम्ही हिमालयाकडे गेलात, ऋषभ पर्वत म्हणजे हिमालयाची शिखरं आहेत, ऋषभ आणि कैलास, त्याच्या मधोमध महोदय किंवा ज्याला औषधी म्हणजे औषधगिरी असंही म्हणतात त्याला, तिथे जा आणि ती औषधं घेऊन ये. तर पहिल्या प्रसंगात असं होतं, हनुमान तिकडे गेल्यानंतर त्या सगळ्या वनस्पतींना निसर्गतः एक त्या प्रकाशमान होत्या, त्यांना ग्लो होता असं आपण म्हणूया. तर हनुमानाला बघितल्यानंतर अचानक त्या वनस्पतींचा जे तेज होतं, तो प्रकाश होता, तो कमी झाला आणि हनुमानाला वाटलं अरे काय, मी रामाचं कार्य करण्यासाठी आलोय आणि तुम्ही अशाच गायब झाला तिथून किंवा अंधारात लपल्यात. ते न आवडून हनुमानाने पूर्णच्या पूर्ण ते शिखर उपटलं आणि हनुमान पुन्हा एकदा घेऊन आला.